आणि आपण पाहिले तर प्लेअर ऑफ द डे सन्माननीय आपण पाहिलं तर चितामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। वलिवा खेळाकडे आपण जर पाहिलं या स्पर्धेतील अधिकतम धावसंख्या जी आहे ती काल्हेर संघाने उभारली गेली आहे। वैयक्तिक धावसंख्या काल्हेर संघाचा विनायक यांनी 47 धावांची बहारदार खेळी गेली आणि खास करून या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलं। आता संपन्न झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निर्धाव षटक हाताळलं गेलं। नरेश तरे यांच्या माध्यमातून एक गडी बाद केला होता। त्यानंतर नानू सुतार यांनी आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती। आपल्या एका षटकाच्या कोट्यामध्ये 3 गडी बाद केले होते। त्यानंतर संदीप माली असेल यांनी सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केले होत्या। अशा चांगल्या चांगल्या ओव्हर्स आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। तर अंतिम दिवसाअखेर कुठला संघ क्वालिफाय होतोय हे पाहण्यासाठी चालू असलेला मैदानामध्ये सामना एका बाजूला शेलू माता वल तर दुसऱ्या बाजूला गावदली रांजोळी। तर पाहूया दोघांमधले द्वंद्व युद्ध सलामीची जोडी अशोक आणि गोटीराम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशोक यांनी मागील इनिंग बहारदार मला तर वाटतं 29 धावांची खेळी केली होती। अप्रतिम कमी चेंडूंमध्ये अधिक धावा प्राप्त केल्या होत्या। पुढील चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचं काम केलेलं आहे। इथं मात्र पाहू शकता चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होतं, चेंडू डीपला निघून गेलेला आहे आणि पायांच्या स्वरूपाने इथं बदललं तर आपण चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे। धावसंख्या 3 या अंकावरती पहिल्या चेंडूवरती पायानं हात केला। आपण पाहिलं तर एक प्रकारे क्रिकेटचा खेळ जो आहे त्या खेळामध्ये फुटबॉलचं रिझन पाहायला मिळालं। 3 धावांनी स्वतःचा आणि संघामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही। आज अतिशय ताकदीत तोला मोलाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले। एक आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आणि एक संघ दुपारच्या सत्रानंतर दोन्ही संघाची चांगली कामगिरी। पुढील चेंडू यावेळेस बिघेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला समोर ठेवला होता, पायांची हालचाल नाहीये आणि पंचांच्या माध्यमातून इथं मात्र पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केलेला आहे। आपण पाहिलं तर दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती। अधिकतम चांगल्या पद्धतीचं पंचगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। पुढील चेंडू इंद्रपाल तयार होतोय। यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, चेंडू जातो सीमा पार, बिगिट चौकार। धावसंख्या आपण पाहिली तर 9 अंकावरती जाऊन पोहोचली जाते। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, धावसंख्या 9। अतिशय आक्रमक रूप धारण केलेला आहे अशोकाने मागील मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली करतोय। यावेळेस सोडवलाय तर मात्र फसला गेला फटका, बीके आहे त्या ठिकाणी आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय। फलंदाज फेल ठरतोय, झेलच्या सुरुवात हवं तसं एक्झिक्युटिव्ह करता आलं नाहीये आणि आपण पाहिले तर मिडॉनच्या रिझन मध्ये बीके होता आणि बीके याने अचूकरित्या झेल कलेक्ट केला गेला आणि पहिला हदरा पहिला झटका मित्रांनो गावदेव रांजोली संघाला इथं मात्र लागलेला आहे। अशोक भगत यांच्या रूपाने जो आक्रमक रूप धारण केला होता आणि त्याला मात्र इथं थांबवण्यामध्ये कुठेतरी कारगर ठरतोय गोलंदाज इंद्रपाल। यावेळेस वन शॉट, क्या बात आहे, आल्या आल्या कडे चेंडूला मात्र पाठवून दिलं सीमारशे बाहेर, षटकार।
फलंदाज तिथं रंगात आणि आमचा डीजे मास्तर इथं ढंगात पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र गती परिवर्तन पाहायला मिळाली. पूर्णपणे फटक्याला चेक केलं गेलं आणि अंतिम चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी रांजनोली धावा बनवतय 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज खूप आक्रमक रूप पाहायला मिळतंय प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. खास करून गावदेवी रांजनोली संघाचा विचार केला तर यावेळेस आपण पाहिलं तर बिग हिट निलखड यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अशोक यांच्या बॅटमधून एक चौकार, परंतु खासी मोठी इनिंग खेळता आली नाही आहे. 7 धावा बनवून तंबूच्या आसऱ्याला गोटीराम आहे 1 धावांवरती खेळतोय. निलकंठ 6 धावांवरती खेळतोय. यावेळेस गोटीराम हे स्ट्राईक आहे. प्रमोद भोईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथं मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. धावा जास्त कुठल्या जातील की त्या थांबवल्या जातील येणारा काल सांगून जाईल. कारण क्रिकेट असा एक खेळ आहे की त्या खेळामध्ये तुम्ही वर्तमान काळामध्ये जी कामगिरी कराल तीच तुमची ग्राह्य धरली जाते. आणि इथं मात्र पाहायला गेले तर दोन्ही संघ कागदोपत्री खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असतात नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु इथं मात्र दोघे जण एकमेकासमोर आहेत. दोघांनी एकमेकाला इकडे ना तिकडे पराजयाची आणि विजयाची जी चाहूल आहे ती लागली गेली असेल. परंतु इथं काय घडतंय पाहूया. इथनं जर विजय होते त्या स्पर्धेतून खाली आता जाऊ शकत नाही आहे. छोटी का होईना परंतु ट्रॉफी तुमच्या घरी जाईल त्याच्यासाठी चाललेलं आहे बंद युद्ध. कश पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. सेफ लँडिंग होईल. पाहूया 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गोटीराम यांच्याकडे सुद्धा आपण पाहतोय टायमिंग फटका खेळण्याची क्षमता आहे. सरळ पातळ बांधा परंतु मोठे मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17. हा चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचा अपील जरूर केली होती. पंचांनी इशारा केली की उचली घेणारा चेंडू आहे. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रमोद तनोते गोलंदाजी मार्कवरती. तर पाहूया काय घडते. यावेळेस उडवलाय. हा चेंडू थांबणार नाहीये. जाईल रॉकेट शॉट गोलीच्या वेगाने सीमा पार येतोय बिग हिट षटकार. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकते 23 अंकावरती. दे दनादन इथेही चालू आहे. गोटीराम यांनी सुद्धा हात खुले केलेले आहेत. आघात केला जातो प्रहार केला जातोय गोलंदाजावरती. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळून काढलेला आहे. इथं मात्र मिसफील्ड. क्या बात आहे. चेंडू सीमा पार चौका. बिजी ठेवलेला आहे. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही नवीन घडताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रमोद भोईर टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. एक षटकार एक चौकार लगावला गेला आहे. या वेळेस मात्र पाहायला गेलं तर पाहूया काय घडतंय. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने मात्र शरीराचा कदाचित वेध घेतला असावा. यस आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अतिशय वेग त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. जणू काय वेगावरती स्वर. या वेळेस मात्र स्टेप आउट केलेला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू सी मार्शबार षटकार.
यावेळेस उडवलंय. ओहो, व्हाट अ शॉट. चेंडू अजून एकदा बाहेर जातो षटकारासाठी. कप वरती सांघिक स्कोर जर पाहायला गेला तर 39 धावा ऑन बोर्ड. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेले तर 3 ओव्हर मध्ये आपण पाहतो की 51 धावा जमा केल्या होत्या. यावेळेस अजून एक दनादन चेंडू सीमा पार. बिग हिट. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. या स्पर्धेमध्ये विनायक यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 4 षटकार पाहायला मिळाले होते. इथं मात्र आपण पाहतोय की निलखंड यांच्या बॅट मधून इथं 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळतात. रेकॉर्ड बनते टूटने के लिए. षटकारांचे हॅट्रिक सुद्धा आपण जर पाहिले आतापर्यंत 2 पाहायला मिळाले आहेत. ही तिसरी षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का याकडे निश्चित प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे, खास करून गावदू रांनोली या संघाच्या पाठीराख्यांकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने पाहू शकता आपण चेंडू येतोय डीप मध्ये आणि इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या 47 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. आता मात्र चांगला चेंडू बीट झाले होते. इथं मात्र आपण पाहतोय फलंदाज बीट होते. यष्टीरक्षक दरम्यान एक चोरटी धाव बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेने 48 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 आहे. 4 चेंडूंचा खेळ इथं झालेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि धावा अफलातून धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज प्रवीण टन होतय. यावेळेस गोटुराम यांनी सुद्धा चांगला खेळून काढलेला आहे. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव घेतली जाते कारण दोन्ही फलंदाज अतिशय ताकदी तोलामोलाने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. रिक्स घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयोग केला जात नाही. एक धाव अजून आकारमध्ये जमा केली जाते. 49 ऑन बोर्ड. या वेळेस मात्र दिशा भडकली जाते. प्रेशर येतोय आणि वेग परिवर्तन करण्याचा इथं मात्र मानस धरला गेला. फसला गेला. वाईट बॉल. अवंतर धावेचा भरणा 50 कंप्लीट केली जाते. या तिसऱ्या ओव्हर मध्ये गावदेव रांजोली आज क्या खा के आए है. यावेळेस उडवलाय अधिक उंची आणि त्याहून जास्त लांबी. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार.
या वेळेस मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आपण पाहिले तर पहिलेपासून तयार होते आणि चेंडूची प्रतीक्षा करत होते आणि आपण पाहिले तर बिगिट षटकार. पाहूया पुढील चेंडू, इथेही तयार होते ऑन साइडला. पाहू शकता आपण कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट केलेला आहे, फेकी केली जाईल, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 धावा जमा केल्या जात आहेत नरेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर 64, 64 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. 70 धावांचा हाय स्कोर आहे कल्लेर संघाचं. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे बोलतायत, शिवाजी मडवी सर. वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा वर्णा 65 आपण पाहतोय. धावसंख्या धापलकावरती या स्पर्धेतील पहिला हाय स्कोर 65 चा होता पिंपळगर संघाचा. या वेळेस मिडोगटच्या रिजन मध्ये पाहूया, एक धाव कंप्लीट केली, दबाव टाकला, प्रेशर टाकलं आणि हलक्या पावलाने आपण जर पाहिलं तर या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 67 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. काही चेंडूंचा खेळ इथं मात्र बाकी आहे. पुढील चेंडू या वेळेस समोर केलेला आहे, बीके आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र पाहायला गेलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने 69 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतंय आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला 70 धावा कंप्लीट करावे लागतील शिलमाता वल या संघाला. तर या 70 धावा बनल्या जातील की या थांबल्या जातील, या ऐकूया या मॅचच्या उत्तरार्धात. आता दुसऱ्या इनिंग मध्ये सौरव पाटील यांच्या
थँक्यू सो मच मनोजजी ठाकरे सर. पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. इथे उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं 70 धावेचं. टीम शिरुमाता वलसगाला दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. इंद्रपाल आणि बाळकृष्ण सलामीची जोडी या षटकातील पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल चाला बोरी लाईनच्या बाहेर. पहिला रॉकेट सोडला. इंद्रपाल पाटीलच्या बॅटमधनं षटकार. सीमा पार. षटकारला गेलं स्वसभाग अध्यक्ष कुंदजी पाटील यांचं स्वागत. ठोकला लागोपाठचा दुसरा. षटकातील पुढचा बॉल. आडवा फाटणं खेचला. पॉवर बॅक पॉवर स्ट्रोक. बॉल कृष्ण माध्यमात फ्लाइट एटीट. षटकारचा संपला मैदानावरती बाळकृष्णचा खेळ. विकेटचं पतन. उडवलाय. बेस्तामिंग. जेलची शक्यता. आणखी एक झेल. आणि इथे विकेटचं पतन. तू चल मी आया धक्के पे धक्का. विकेटचं पतन.
पुढचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेला झेलची शक्यता लोगोला प्रतिन झेल नरेश बाळाला पकडला मोठी विकेट इंद्रपालची फलंदाज बाद साठी 5व्या क्रमांकावरती टीमचा कॅप्टन प्रमोद आला फडका चांगला बॉल चाला बॉलला या दिशेने कव्हरला फिल्डर धावतो एक केली आहे दुसरीचा प्रयत्न चालू आहे दुसरी धाव पूर्ण केली जाते 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 या कड्यावरती बालकृष्णच्या बॅटमध्ये षटकार तो लगेच बाद झाला इंद्रपालच्या बॅटमध्ये 2 षटकार तो देखील लगेच बाद झाला फडका चांगला विस्टामिंग लॉंग ऑफला शेल पकडला विकेटचं बदल प्रमोद भोईची विकेट कॅरी झाली आहे धक्का लागलाय मैदानावरती चौथा एकवीस धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल खराब वाईट बॉलचा इशारा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता नरेंद्र आला या षटकामध्ये हा बॉल खूप चांगला पण लाईन खराब वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती 70 धावायचं लक्ष जरी असलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या असं वाटत धावा बनतील विकेट लवकर गेले समोर ठेवला पुढ्यात ठेवण्यात आला बीट करून गेला बॉल डॉट बॉल निलखंडला तुम्ही पाहताय कमबॅक या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट त्याने देखील घेतल्यात षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचलाय बॉल झाला बॉल लाईनच्या दिशेने विकेटला कोण फिल्डर पंडित तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती खेचला लॉंग ऑनला फटका बसला पकडलाय शेर विकेटचं पतन फलंदाज बाद
गोटीला मला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. सज्ज होईल पुन्हा एकदा आपल्या रिदम मध्ये. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं गावदेवी राजनोडीनं 10 धावा डिफेंड केल्या. नरेश बाळानं तिथून 16 धावा डिफेंड केल्या आणि या मॅच मध्ये काय धावसंख्या उभारली. मॅच महत्वाची आहे, सुपर 6 मध्ये जाणारी ही मॅच. बॅटिंग दमदार झाली. बॅट्समन तुम्ही पाहिला गोठीराम, त्यानंतर निलकंठनं काप बॅटिंग केली. षटकातील पुढचा बॉल लेन पीक केली, बॉल उडवलाय, चाला बॉडीला इच्छा बाहेर. बिग हिट षटकार. मोठा फटका. तोपर्यंत एकच धाव एका धावीच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. उडावला बॉल मिस्टामिंग, लॉंग ऑफला पकडलाय झेल गणेशनं आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. हा बॉल खूप चांगला, डॉट बॉल आला. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. 70 धावेचं लक्ष करायचं होतं, फार धावा धावफलकावरती. मयूर आलाय. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉलला चाला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं ओढ कॅच. कॅच ऑफ द कॅच ऑफ द मॅच. एका हातानं अविश्वसनीय झेल. आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला खूप चांगली कॅच आणि ही एका हातामध्ये 100 कॅच पकडली. स्वस्तापक अध्यक्ष कुंदजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देऊ. बालाला काय झेल पकडला. 31 धावा धावफलकावरती. 70 धावेचा पाठलाग करायचा होता. 31 धावा धावफलकावरती. आज गावदेवी राजनोडी काय प्रभावास राहिला. मग फिल्डिंग असो, त्याच्यानंतर पहिल्या मॅच मध्ये 10 धावा डिपेंड करायच्या होत्या, 10 धावा डिपेंड केल्या. तुम्ही पाहिलं नरेश उर्फ बाला आणि त्याच्यानंतर 16 डिपेंड करायच्या, त्या देखील 16 डिपेंड केल्या. आणि आता महत्वाच्या सडाला सीमा रेषेजवळ उभा होता, असं वाटलं बॉल सीमा पार षटका जाईल. एका हातानं त्यानं काय झेल घेतला. T20 मध्ये तुम्ही पाहता सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल तिथून वर्ल्ड कप भारतानं उचलला आणि इथे देखील तोच काम केला. 31 धावा धावफलकावरती. अप्रतिम झेल होता. नरेशनं अप्रतिम कॅच पकडली. 100 कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. आतापर्यंतची या चौथ्या दिवसातील एक अप्रतिम दर्जाचा हा झेल एका हातामध्ये होता. आणि संस्थापक अध्यक्ष कुंदजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅच आनंद घेतात, त्यानं देखील पाहिली आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज लगेच आपण देणार आहोत. नरेश उर्फ बाला. खूप चांगला बॉल आहे, डॉट बॉल आला. बॉलिंग ट्रॅक वरती बाळू आलाय. 5 बॉल 39 ची गरज आहे.
फ्रंट फुटला आला, टॉप एज झेलची शक्यता, फलंदाज बाद. माझी उपसरपंच दापोड्याचे तुम्ही पाहता प्रल्हादजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राईज. एक षटकार जरी राजांचा बॅट म्हणणं आला तर 1000 रुपये. कारवावच्या स्पर्धेमध्ये एक षटकार मारला होता, आता मारला 1000 रुपये. फुल टॉस होता तुम्ही पाहताय. गोलंदाज देखील तोच बोलत असेल की आता जवळ मॅच आम्ही जिंकणार आहोत, एखादा फुलटॉस टाकावा, राजांना षटकार मारावा, 1000 रुपये देखील त्याला भेटतील कॅश प्राईज. आणि जर राजांना षटकार मारला तर संस्थापक अध्यक्ष यांच्याकडनं देखील 1000 रुपये, म्हणजे 2000 रुपयाचे कॅश प्राईज. बघा अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कट करून जरी एक बॉल खेळायला दिला राजांना तरी षटकारला तर 2000 रुपये कॅश प्राईज भेटतील. संधी निर्माण होईल का? आणि तुम्ही इथे पाहताय हा देखील डॉट बॉल आलाय आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. 32 धावा धावफलकावरती. खेळ खूप छान राहिला गावदेवी राजनोळी संघाचा. अशा रीतीनं डॉट बॉल आणि हा सामना जिंकला गावदेवी राजनोळी संघानं. तो पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये आणि खूप खूप अभिनंदन. हाडला शेलू माता वळसग खूप चांगला खेळ राहिला, पण शेवट अपयश आलं. काही हरकत नाहीये, चुका सुधारा. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. सन्मान गोळ्यात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर विनोदजी ठाकरे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या इंद्रपाल आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द डे साठी जी कूलर आम्हाला देण्यात आली आहे माजी सरपंच दापोड्याचे चिंतामण पाटील यांच्याकडनं. आणि जर टोटल पाहिली तर इंद्रपालची तुम्ही पाहताय 67 धावा आणि 3 विकेट.